अंथरली मखमली पाय घडी अंतरी, मांडिले सिंहासन हृदयेच्या मंदिरी. मन व्याकुळ झाले दर्शन घ्याया आता, मन व्याकुळ झाले दर्शन घ्याया आता. तुम्ही या हो जगद्गुरु स्वामी नरेंद्रनाथा. कसं सांगू, कोणत्या शब्दात सांगू? भगवंता, किती वाट पाहिली तुमच्या या दिव्य चरणांची. तुमच्या दर्शनाची आस बाळगून वाहिलेला प्रत्येक श्वास, फुलांच्या माळा विणत हरवलेले भान. माझ्या गुरुरायाच्या दर्शनाच्या कल्पनेने आनंदही आहे आणि आतुरही आहे हे मन. आता माझी इच्छा पूर्ण होणार. माझ्या गुरुदर्शनाची क्षुधा तृप्त होणार. आपली गुरु शिष्याची भेट होणार. आज जिकडे पहावे तिकडे असेच सारे भाव तरळत होते यवतमाळमध्ये. निमित्त होते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे, जो दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी दिग्रस, जिल्हा यवतमाळ येथे आयोजित केला गेला होता. भाग्यवंत यजमान श्री व सौ निलिमा भरत वानखडे यांचे निवासी परमपूज्य गुरुमाऊलींच्या सिद्ध पादुकांचे आदल्या दिवशी आगमन झाले होते. मुख्य दिनी अतिशय जल्लोषात, धूमधडाक्यात, भव्य मिरवणुकीतून, मनोहारी रथातून कार्यक्रमस्थळी श्रींच्या पादुकांचे आगमन झाले. सुवासिनी भगिनींद्वारे श्रींच्या सिद्ध पादुकांचे मनोभावे औक्षण केल्यानंतर परमपूज्य गुरुमाऊलींची प्रतिमा व सिद्ध पादुका संतपीठावर विराजमान करण्यात आल्या. शास्त्रोक्त पद्धतीने त्यांचे पुरोहितांद्वारे षोडशोपचारे पूजन करण्यात आले. जवळजवळ 150 भाविक प्रतिकात्मक श्री पादुकांचे पूजन करत होते. या सोहळ्यात सुमारे 2000हून अधिक भाविक उपस्थित होते. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे दुर्बल घटक पुनर्वसनाच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 11 गरजूंना शिलाई मशीन्सचे व 50 गरजूंना चादरींचे विनामूल्य वाटप करण्यात आले. यावेळी माननीय श्री संजय भाऊ देशमुख माजी मंत्री व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती, ज्यांनी भरभरून परमपूज्य स्वामीजींच्या कार्याचा गौरव केला. त्यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार स्नेहलताई कुलकर्णी यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून प्रवचन सेवा पार पाडली. त्यावेळी त्या म्हणाल्या की, आने की वाट कौन, जाने का घाट कौन, ब्रह्म का कपाट कौन, कौन में कौन समाया है, इतना ही नहीं समझा तो काहे को नरदेह आया है. याचे आकलन हे संतांनाच झालेले असते. आपले परमपूज्य गुरुमाऊली प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप आहेत हे समजण्यासाठी मन पवित्र, विशाल व भक्तिमय केले पाहिजे. देह हे परमेश्वराकडून प्राप्त झालेले उसने भांडवल आहे. त्याचे सार्थक संत सानिध्यातच होऊ शकते. म्हणूनच सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाचे अनुसरण केले पाहिजे, असेही त्यांनी प्रतिपादन केले. या सोहळ्यात 235 भाविकांनी उपासक दीक्षा घेतली. त्यानंतर सारेच भक्तगण परमपूज्य स्वामीजींच्या सिद्ध पादुकांचे शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेऊ लागले. होय, हीच ती भेट होती. युगायुगांची, जन्मोजन्मीची ती तृष्णा आज शमली. या जाणीवेने सुखावलेले भाविक आता मात्र निरोप देण्यासाठी जड अंतःकरणाने सज्ज झाले. सांगता आरती करत साऱ्यांनी श्रींच्या पादुकांचा निरोप घेतला आणि श्रींच्या सिद्ध पादुकांनीही पुढील प्रवासास प्रस्थान केले. श्री गुरुदेव.